दुपारी गेलतो जेवायला हॉटेलला. घेतलं तांबडा पांढरा मुंडी फ्राय, केले की चालूच. भूक लागलेली, तिला तडका ठेवून मुंडी फ्राय घेतलेला. मग काय चालू केलं रप्पा रप्पा खायला. तांबडा पांढरा, आपला काय तांबडा स्पेशल असतोय आपला. तांबड्यावर द्या दणका ठेवून, रोटी, मुंडी फ्राय, रस्सा खतरनाक असतोय हो मुंडी फ्रायचा. मग काय पिळला लिंबू तांबड्यात पांढऱ्यात, केले की चालू. मग वडायला फार नुसतंच तांबडा जो नादखुळा असतोय तांबडा नुसता. मुंडी फ्राय म्हणलं की विषय हरड. एकटाच गेलेलो, भूक लागलेली दुपारची, कामाचा पण लोड होता. आता म्हणलं काहीतरी खाऊन आल्याशिवाय व्हायचंच नाही. खाल्लं हो म्हणून दाबून, खाल्ल्यावर कुठलं काय काम होतं या. धप्पा नुसतं खाया चालू केलेलं. नुसता तांबडा वडायचा, नुसता तांबडा. रोटी तांबडा. डबा आणला नव्हता आज बायकोचा. कधी आमचा डबा देत नाही सोडा लवकर उठून करून. केव्हा तरी त्या आमुष्या पौर्णिमेला सकाळचं लवकर उठायचं आणि डबा करून द्यायचा. आम्ही कुठं ऐकतोय, झोपा म्हणतो तसंच. उठायचं लवकर, आपलं जायचं कामावर, 1:30-2 पर्यंत काम करायचं आणि दुपारनंतर जायचं हॉटेलला. द्या दणका ठेवून, काय मिळेल ते खायचं. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, काय बघायचं नाही. बुकाच्या तडक्यात कोण काय बघतंय हो. मुंडी फ्राय आज लय दिवसानं खायला लागलेलो. कामाचा लय लोड होता. 3-4 माणसं घेतलेली जोडीला. खरं ती गेली घरला डबं घेऊन आली. तिकडं डबं घेऊन परत घरी गेली. म्हणजे आम्ही घरी जाऊन जेवून येतो. बरं या जावं म्हणलं जेवून. मग काय ते घरी गेल्यावर मी आलो की इकडं आपलं एकटाच हॉटेलला. मग काय सुट्टी देतोय होय मी. माणसं पण अशी आणलेली की मला जेव पण म्हणली नाही. खरं डबं घेऊन घरी जाऊन जेवलीत. एखादं म्हणतंय बाबा आम्ही डबा आणल्यात साहेब, जेवा इथं तुम्ही. खरं तशी माणसं काय बोलानच झाली मला. मी पण काय चालल्यात घरी म्हणल्यावर जाऊ दे म्हणलं, येतील जेवून लवकर, जावा म्हणलं या जावा जेवून. मग काय आपलं चालू केलं आपलं येऊन हॉटेलला खायला. काहीतरी खाव्या म्हणलं, पोटाला आधार तेवढाच. आधार म्हणत काय भरलं की जाम हो म्हणून 3-4 रोट्या, 5 रोट्या घेतलेल्या. परोठं, तंदूर रोटी 3 घेतलेली, परोठं 2 घेतलेलं, तांबडा पांढरा, मुंडी फ्राय. काय असते तुम्हाला तर माहितीच आहे हॉटेलला म्हणल्यावर. खरं काय गप खाऊ देते तुम्ही. फोनवर फोन, नुसती मध्येच फोन करत होती मला. घरी जाऊन कामगार जेवून आलं तरी मी अजून हॉटेलमध्येच होतो आणि फोनवर फोन करायला लागल्यात, कुठं आहे म्हणून. मी काय फोन उचललाच नाही त्यांचा झाल्याशिवाय माझं. आणि खाल्ल्यावर काय काम होतं वे मला. आपलं खायचं म्हणलं गप आणि यांना काम करू द्यायचं आणि आपण इकडूनच कलटी हाणायची. मग आता कामावर कोण जातं येऊ खाल्ल्यावर. असलं खाल्ल्यावर कुठला शाना तरी काम करेल काय. त्यामुळं कसं ठरवलंच मी आता, ह्यांना कामाला झोपायचं आणि बरोबर कलटी मारायची. आणि तसंच केलं. यांना लावलं कामाला आणि मी काय आपलं आलो निघून तिथनं. आलोच म्हणलं इथं जाऊन कोपऱ्याला, जे कलटी मारली. येऊन घरात येऊन झोपलो बघा. या जेवणानं असं होतंय की पोट गच्चच होतं या जेवणामुळं. किती खायचं आणि किती ठेवायचं हे कळत पण नाही या जेवणापुढं. आणि एकदा खाया बसल्यावर काय माणूस कमी खाते वे हो म्हणून दाबून खाते माणूस. बका नुसतं खातच राहतं या.
आणि तांबडा आणि पांढरा असंच करते नुसतं. पोटात थोडी जागा शिल्लक ठेवलेलीच मी. आता घरी जायचं म्हणल्यावर बायको बरं जेवायला, नाहीतर बायको रुसून बसायची माझ्याबरोबर का जेवणा म्हणून. हे आणि डोक्याला ताप. त्यामुळं कसं बायकोबरोबर खायचं पाहिजे हो. नाहीतर नाही खाल्लं तर भांडणं जायते घरात. बाहेरचंच खात बसतोय आणि घरात केलेलं कोण खायचं. घरात तर टायमाला सकाळचं उठून डबा दिला तर कशाला माणूस बाहेर खाते या. म्हणून मी काय करतोय, 9ला डबा झाला तर घ्यायचा, नाहीतर आपलं गप बाहेर पडायचं, दुपारपर्यंत काम करायचं. दुपारनंतर सरळ कुठलं तरी चांगलं हॉटेल बघायचं आणि बसायचं जाऊन. करायचं ऑर्डर काय आपल्याला पाहिजे ती. मग चिकन मटन काय पाहिजे ते ऑर्डर करायचं. काय बघत बसायचं नाही. आपल्याला जे आवडतं ते घ्यायचं आणि त्या दणका ठेवून